स्मशानभूमीतला सिक्युरिटी गार्ड मनसेचा आमदार कसा झाला? मनसेचे सोनेरी आमदार दिवंगत रमेश वांजळे यांना कोण ओळखत नाही? अंगावर ढिगभर सोनं घालतो म्हणून 2009च्या विधानसभा निवडणुकीआधी पुण्यातली लोक त्यांना फक्त गोल्डन मॅन म्हणून ओळखायची. महाराष्ट्राला त्यांची दुसरी फारशी अशी ओळख नव्हती. पण 2009 साली विधान भवनामध्ये आमदारांच्या शपथविधीचा तो दिवस उजाडला आणि पैलवान रमेश वांजळे हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात जाऊन पोहोचलं. त्याचं झालं असं की विधान भवनामध्ये सगळे आमदार मराठीतून शपथ घेतील, नाही घेतली तर माझा मनसैनिक जे काय आहे ते पाहून घेईल असा राज ठाकरेंनी जाहीर इशारा देऊन सुद्धा समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी हिंदीतून शपथ घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर मग मनसे आमदार रमेश भाऊ वांजळेंनी त्यांचा जो काही समाचार घेतला तो तुम्ही टीव्हीच्या माध्यमातून पाहिला असेलच. ते प्रकरण तेव्हाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज होती. पण मित्रांनो, रमेश वांजळे यांची लोकांना झालेली ती डॅशिंग ओळख सुद्धा अपुरी आहे बरं का. म्हणजे रमेश वांजळेंना लोकांनी तेवढ्यापुरतं लक्षात ठेवलं असलं तरी त्यांच्या कामाचा, अभ्यासाचा आणि नेतृत्वाचा आवाका खूप मोठा होता. त्यांना तुकोबा रायांचे अभंगाचे अर्थ हे तोंडपाठ होते. ते अभंगाचं उत्तम निरूपण सुद्धा करायचे. ते उत्तम वक्ता, कुशल संघटक आणि कार्यक्षम आमदार होते. राज ठाकरेंच्या या निष्ठावंत आमदारानं अल्पावधीतच डॅशिंग आमदार म्हणून नाव कमावलं होतं. पण अनेकांनी त्यांना फक्त सोनेरी आमदार रमेश भाऊ वांजळे एवढ्यापुरतंच मर्यादित ठेवलं. असो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रमेश वांजळे यांच्या त्याच राजकीय आणि वैयक्तिक व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू उलगडून पाहणार आहोत. नमस्कार. पुण्याच्या हवेली तालुक्यामधील अहेरी गावचे सरपंच, हवेली तालुका पंचायत समिती सदस्य ते अगदी विधानसभेतील आमदार, तब्बल 25 वर्षांचा राजकीय प्रवास रमेश वांजळेंनी केलाय. रमेश वांजळेंचा जन्म 1965 ला झाला. हवेली तालुक्यातील अहेरी गावात त्यांचं बालपण गेलं. त्यांचे वडील गावचे सरपंच असल्यामुळे राजकारणाचे धडे लहानपणापासूनच मिळाले. वांजळेंना लहानपणी तालमीत जाण्याची फार आवड होती. त्यामुळे त्यांनी चांगली तब्येत कमावली. त्यांची शरीरयष्टी चांगली असल्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये त्यांना वॉचमन म्हणून सुद्धा नोकरी मिळाली. वाकड येथील स्मशानभूमीमध्ये काही काळ त्यांनी नोकरी केली, परंतु त्यांची नोकरी जास्त काळ टिकली नाही. नंतर ज्यूस विक्रीमधून व्यवसायाला सुरुवात केली, परंतु राजकारण आणि समाजकारण हेच त्यांच्या नशिबात लिहिलेलं असावं. पुढे वांजळेंच्या आयुष्याला कलाटणी देणारे काही वळण मिळालं. त्यांना रामकृष्ण मोरेंच्या रूपात गुरु मिळाला. वांजळेंनी अहिरे गावच्या सरपंच पदाच्या निवडणूक लढवली आणि विजय मिळवून ते सरपंच पदी विराजमान सुद्धा झाले. त्यापुढे काँग्रेसकडून पंचायत समिती लढवली, ती सुद्धा जिंकत समितीच्या उपसभापतीपदी ते विराजमान झाले. राजकारणात माघार घेणं हा प्रकार त्यांना माहीत नव्हता. पुढे त्यांची पत्नी हर्षदा वांजळे जिल्हा परिषद गट महिलांसाठी राखीव झाल्याने निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आणि मोठ्या मतानं त्या सुद्धा निवडून आल्या. महाराष्ट्राच्या राजकारणात 2009 विधानसभा निवडणुकीमध्ये एक सोनेरी अध्याय लिहिला गेला. त्यावेळी राजकारणानं अनेक लाटा पाहिल्या आणि ओसल्या. राजकारणात भूकंप पण झाले. त्या भूकंपामधून सावरत काहींनी नेतृत्वाचं शिखर गाठलं आणि त्यात स्मरणीय शिखरावर नाव लिहिलं गेलं रमेश वांजळे यांचं. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यावेळी शिवसेनेत होते. पक्षांतर्गत गटबाजीमुळे राज ठाकरेंनी 2006 ला शिवसेना पक्ष सोडून बाहेर पडले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना त्यांनी केली. 2009 विधानसभेच्या निवडणुका या जाहीर झाल्या होत्या. खडकवासला हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्यामुळे त्यांना पक्ष बदलणं हा एकमेव पर्याय होता. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरुवातीला उमेदवारी मागितली, पण राष्ट्रवादीनं त्यांची उमेदवारी नाकारली. त्यानंतर त्यांनी शिवसेना आणि भाजपकडे सुद्धा उमेदवारी मागितली, पण त्यांच्याकडून सुद्धा त्यांना नाकारलं गेलं. शेवटी रेल्वे इंजिन आपलं मानलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रस्ता धरला आणि राज ठाकरेंना उमेदवारी मागितली. राज ठाकरे यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवत उमेदवारी सुद्धा दिली. खडकवासलाचे आमदार वांजळेच होतील अशी चर्चा सुद्धा सुरुवातीपासून होती. अंगावरील सोन्यामुळे त्यांना तर चक्क वृत्तवाहिन्यांनी गोल्डन मॅन ही पदवी सुद्धा बहाल केली. महाराष्ट्रामध्ये हळूहळू रमेश वांजळे गोल्डन मॅन म्हणून प्रसिद्ध झाले. रमेश वांजळेंची खरी ताकद म्हणजे त्यांचे कार्यकर्ते होते. त्यांच्या उत्कृष्ट भाषण शैलीमुळे मतदारांवर त्यांचा चांगला प्रभाव पडला आणि त्यामुळेच एक अत्यंत सर्वसाधारण घरातील
स्वकर्तृत्वानं नाव कमावलेला एक सर्वसामान्य माणूस पुण्यातील खडकवासला मतदारसंघामधून चांगल्या मताधिक्यानं विजयी झाला. राज ठाकरेंचा विश्वास त्यांनी सार्थकी लावला. यावेळी निवडून आलेल्या आमदारांनी मराठीत शपथ घ्यावी असं आवाहन राज ठाकरेंनी केलं होतं. तसेच मराठीतून शपथ न घेतल्यास माझे आमदार काय करतील ते विधिमंडळात पाहील असा इशारा सुद्धा राज ठाकरेंनी दिला होता. मात्र राज ठाकरेंच्या आवाहनाला धुडकावून हिंदीमधून शपथ घेणार असं समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी म्हटलं. प्रत्यक्ष शपथविधी सोहळा सुरू झाल्यावर आझमींनी हिंदीतूनच शपथ घ्यायला सुरुवात केली आणि त्यावेळी मनसेच्या आमदारांनी सभागृहात मोठा गोंधळ घातला. मनसेचे आमदार रमेश वांजळेंनी तर आझमींच्या समोर असलेला माईक सुद्धा हिसकावून घेतला. एका हातानंच त्यांनी पोडियम उचलला. शपथ घेऊन आझमी खाली उतरत असताना मनसे आमदार राम कदमांनी आझमींच्या कानशिलात सुद्धा लगावली होती. काही आमदारांनी धक्काबुक्की केली असे आरोप सुद्धा झाले. पुढे संसदीय कामकाज मंत्री असलेल्या हर्षवर्धन पाटलांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी म्हणून प्रस्ताव मांडला. नंतर मनसेच्या राम कदम, रमेश वांजळे, वसंत गीते आणि शिशिर शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. विधिमंडळाच्या इतिहासात शपथ घेतात निलंबन होण्याची ही पहिलीच घटना असावी. ही बातमी त्यावेळी ब्रेकिंग न्यूज म्हणून सगळीकडे चालली आणि यावेळी तिथे उपस्थित सगळ्यांसह महाराष्ट्रानं सुद्धा रमेश वांजळेंची आक्रमकता पाहिली आणि त्यामुळे कट्टर राज ठाकरे समर्थक म्हणून त्यांची सगळ्या महाराष्ट्रात ओळख निर्माण झाली. एका छोट्याशा ज्यूस विक्रीतून व्यवसायाला सुरुवात करणारे वांजळे नंतर जमीन खरेदी विक्री व्यवसाय सुरू करू लागले. खडकवासल्यामध्ये कोणाचंही काम असो ते सोडवण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजे रमेश वांजळे हेच होतं. रमेश वांजळेंनी अनेक गरिबांना काशी यात्रा करून आणल्या. मुस्लिम बंधू भगिनींना अजमेरची यात्रा सुद्धा घडवली. जनतेला तुकोबारायांचे अभंग सांगून सामाजिक ऐक्याचे धडे दिले. 2011 मध्ये रमेश वांजळेंना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि यातच त्यांचं अकाली निधन झालं. त्यांच्या मृत्यूनं पुण्यासह अवघा महाराष्ट्र हादरून गेला. 10 वर्षांनंतरही मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळेंच्या आठवणीनं राज ठाकरे आजही झळीवरतात. खडकवासल्यामध्ये आल्यानंतर माझ्या रमेश वांजळेची आठवण आल्याशिवाय राहत नाही. माझा वाघ गेला, तो आता असायला पाहिजे होता, अशा शब्दात राज ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. अशा प्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणात रमेश वांजळेंच्या रूपात एक सोनेरी अध्याय लिहिला गेला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या YouTube चॅनलला फॉलो करा.